तर आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली की रिप्रोडक्शन इज प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. ओके. आता रिप्रोडक्शन महत्त्वाचं काय आहे ते बघूयात आपण. हे बघा, रिप्रोडक्शनमुळं पृथ्वीवर एखादी जात कंटिन्यू राहते, बरोबर आहे. एखाद्या स्पेशीची कंटिन्युटी अर्थवर मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शन ही महत्त्वाची प्रोसेस आहे. सो रिप्रोडक्शन इज इसेन्शियल टू लीड्स कंटिन्युएशन ऑफ एनी स्पेसीज ॲज वेल ॲज मेंटेन कंटिन्युटी ऑफ द लाईफ. सजीवांची जी कंटिन्युटी आहे ही पृथ्वीवर मेंटेन राहावी यासाठी रिप्रोडक्शन ही महत्त्वाची प्रोसेस आहे. आता रिप्रोडक्शनमध्ये काही प्रकार पडतात, त्यांच्या काही मेथड्स आहेत. त्यामध्ये पहिली मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असे दोन रिप्रोडक्शनचे प्रकार पडतात. So there are two type of reproduction. There are two method of reproduction. The first one asexual reproduction and the second one sexual reproduction. Now come to the first asexual. हे बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं आपण तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये गॅमेट्स तयार होत नाहीत आणि मिक्सही होत नाहीत, म्हणजे फ्यूज होत नाहीत. मीन्स देर इज नो फर्टिलायझेशन. बरोबर आहे की नाही? नोट्समध्ये बघून घ्या. Asexual reproduction does not involve fusion of two compatible gametes किंवा sex cell म्हणतो आपण. What is gametes? Gametes are the cells coming from each parent to form young ones. बरोबर आहे. राईट लक्षात. पॅरेंटकडून जे येणाऱ्या सेल्स असतील ज्या फ्यूज होतात त्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. जसं मेलमध्ये आपण ह्युमन मेलमध्ये स्पर्म म्हणतो, त्यानंतर ह्युमन फिमेलमध्ये जे काही गॅमेट्स आहेत त्याला आपण यक किंवा त्याला आपण ओहू म्हणतो. तर या जे सेल्स असतील किंवा हे जे गॅमेट्स आहेत हे गॅमेट्स या ठिकाणी काय होत नाहीत, सेक्शुअलमध्ये तयारही होत नाहीत आणि त्यानंतर फ्यूजसुद्धा होत नाही. सो इट डज नॉट इन्व्हॉल्व्स फ्युजन अँड फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ओके. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये काय होतं की त्यांच्या बॉडीचे काही फ्रॅगमेंट होऊन म्हणा किंवा स्पोर्ट्स तयार होऊन म्हणा, बडिंग म्हणा, अशा काही पद्धतीनं तयार होणारे जीव जन्माला येतात आणि ते जीव पॅरेंटसारखेच एक्झॅक्ट असतात किंवा ते सगळ्याचे सगळे सारखेच असतात. तर त्यांना आपण क्लोन असं म्हणतो. ही क्लोन नावाची टर्म कदाचित एका मार्कासाठी विचारली जाऊ शकते, त्याला अंडरलाईन करा. सो व्हॉट इज क्लोन? कम ऑन. क्लोन्स आर द मार्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स. माझ्यासोबत म्हणायचं तुम्हाला, क्लोन्स आर द मार्फॉलॉजिकली, वन्स अगेन, क्लोन्स आर द मार्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्ड फ्रॉम पॅरेंट्स बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. पुस्तकामध्ये आपल्याला लाईन टू लाईन दिलेलं आहे, पण आपण आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला सोपं जाईल असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. सो वन्स अगेन, व्हॉट इज क्लोन? कम ऑन, दिस इज इम्पॉर्टंट फॉर 1 मार्क्स. सो क्लोन मीन्स मार्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली, कारण ते दिसायला सारखे असतात त्यामुळे त्याला मार्फॉलॉजिकल. मार्फॉलॉजी मीन्स एक्सटर्नल स्टडी किंवा एक्सटर्नल ॲपियरन्स. त्यांचं एक्सटर्नल ॲपियरन्स हे सगळ्यांचं सारखं असतं आणि त्यांचं जेनेटिक कन्स्टिट्युएंटसुद्धा सेम असतं. लक्षात ठेवा, सगळेच्या सगळे ते सारखे असतात. सो दे आर मार्फॉलॉजिकल अँड जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स ऑब्टेन फ्रॉम पॅरेंट्स बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड एज क्लोन. दिस इज अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन. त्यानंतर आता आपण जसं बघितलं, व्हॉट आर द मेन टू टाईप ऑफ रिप्रोडक्शन? द फर्स्ट वन इज असेक्शुअल, सेकंड वन इज सेक्शुअल. असेक्शुअलमध्ये काय बघितलं आपण? असेक्शुअलमध्ये गॅमेट तयार होत नसतात किंवा गॅमेट फ्यूज होत नाही. तिथं 2 पॅरेंटची आवश्यकता नसते. एकच पॅरेंट तो बॉडीला डिवाईड करून नवीन जीव जन्माला घालतो आणि तयार झालेल्या जीवांना आपण क्लोन असं म्हणायचं. का क्लोन म्हणायचं? कारण ते सगळेचे सगळे जीव दिसायला सारखे असतात आणि त्यांचं जेनेटिक कन्स्टिट्युएंटसुद्धा सेम असतो. सो दे आर कॉल्ड एज क्लोन्स. ओके. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला काही पद्धती पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिली पद्धत आहे फ्रॅगमेंटेशन नावाची. मला वाटतं हे 9वी 10वीला कुठेतरी होती, राहील लक्षात. सो व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? फ्रॅगमेंट मीन्स तुकडा. बरोबर आहे ना? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट ड्यू टू 1 or more रिझन्स. राहील लक्षात. आता जनरली आपण जर अल्गी बघितलं, जी फिलामेंटस अल्गी पाण्यामध्ये आढळते, ती पाण्याच्या प्रवाहामुळं म्हणा किंवा एखादा प्राणी पाण्यातून गेल्यामुळं म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळं काय होतं की त्यांच्या बॉडीचे फ्रॅगमेंट्स होतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंटपासून नवीन जीव जन्माला येतो किंवा नवीन ऑर्गॅनिझमचं कन्व्हर्शन त्यामध्ये होतं. तर या पद्धतीला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणायचं. तर हे एका मार्कासाठी त्याचं एक्झाम्पल कदाचित विचारलं जाऊ शकतं. सो व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट ड्यू टू 1 or more रिझन्स. राहील लक्षात तुमच्या. एक किंवा अनेक कारणांमुळं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यांपासून नवीन जीव जन्माला येतो. सो दॅट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. सो फ्रॅगमेंटेशन फाउंड इन स्पायरोगायरा. वेअर? स्पायरोगायरा. ओके. तर हे या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन असेल. राईट लक्षात. हे असेक्शुअलमधला पहिला प्रकार आहे, दॅट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. हिअर इन फ्रॅगमेंटेशन
body of multicellular organism break into pieces due to one or more reasons, right लक्षात, and each fragment develops into new baby, new offsprings, that is called as fragmentation. Fragmentation, what is the example of fragmentation? Spirogyra. Once again, Spirogyra already we have seen in, मला वाटतं पाचवीपासून हे एक्झाम्पल्स आपण बघत आलेलो आहोत. ओके, नाव कम टू द सेकंड मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. द सेकंड वन इज बडिंग. व्हॉट इज बडिंग? बडिंग इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन फाउंड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक ईस्ट. डू यू नो ईस्ट? तर फिगरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. तर फिगरमध्ये आपल्याला ईस्ट दिसते, ही युनिसेल्युलर असते. जी फिगरमध्ये फिगर 1.1मध्ये बघा, जी मोठी सेल आहे बुडाला असलेली तिला आपण मदर सेल म्हणूयात. त्या मदर सेलवर आफ्टर प्रॉपर ग्रोथ ऑफ मदर सेल प्रोड्यूस ए स्मॉल बर्ड ऑन देअर बॉडी. त्याच्या बॉडीवर एक छोटासा बर्ड येतो. दॅट बर्ड, आता इथं आपल्याला 2-3 बर्ड दाखवलेले आहेत त्या ठिकाणी. आणि त्यानंतर हा जो बर्ड आहे आफ्टर गेटिंग फेवरेबल कंडिशन, जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, दॅट बर्ड ग्रो इन टू प्रॉपर साईज अँड देन गेट सेपरेटेड फ्रॉम द मदर सेल्स. मदर सेलपासून तो बर्ड या ठिकाणी सेपरेट होतो. दॅट इज कॉल्ड एज बडिंग. त्याला काय म्हटलं जातं? बडिंग. किंवा मला वाटतं त्याला मराठीमध्ये कोंब येणे किंवा मुकुलायन असं काहीतरी नाव मी ऐकलेलं होतं. सो दिस इज द सेकंड टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड एज बडिंग. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ बडिंग? ईस्ट. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ फ्रॅगमेंटेशन? स्पायरोगायरा. ओके, नाउ कम टू द थर्ड टाईप, दॅट इज कॉल्ड एज स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन फाउंड इन Chlamydomonas. Chlamydomonas is the unicellular algae. Chlamydomonas reproduced by स्पोर फॉर्मेशन, राहील लक्षात. यामध्ये पॅरेंट सेल आपल्याला फिगर 1.2मध्ये दिसते. त्यामध्ये आपल्याला त्या पॅरेंट सेलच्या आतमध्ये स्पोर्स तयार झालेले आढळतात. त्या स्पोर्सला 2 पुढं फ्लॅजेला दिसतात आपल्याला, बरोबर आहे. त्या फ्लॅजेलाच्या मदतीनं त्यांना मुवमेंट असते, त्यामुळे त्यांना आपण झू स्पोर असं नाव दिले. लक्षात ठेवा, झू मीन्स ॲनिमल, ॲनिमल्स मीन्स मुवमेंट. तर हे प्राण्यांसारखी हालचाल करतात. सो दी स्पोर्स आर कॉल्ड झू स्पोर्स. लक्षात ठेवा, राहील लक्षात तुमच्या. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ स्पोर फॉर्मेशन? Spore formation found in Chlamydomonas. Asexual reproduction occurs by flagellated motile zoospore which can grow independently into new organism. तर या जो पॅरेंट सेल जे आहे त्यातून स्पोर्स तयार होतील. त्या स्पोर्सला मुवमेंट असते, त्याला फ्लॅजेल असतो, आणि ते ज्यावेळेस या ठिकाणी वॉटरमध्ये रिलीज होतील त्यावेळेस ते नवीन ऑफस्प्रिंग्स म्हणून या ठिकाणी जगायला लागतात. दिस इज द थर्ड टाईप्स. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर इथं आणखीन काही 1-2 छोट्या मोठ्या मेथड्स आपल्याला दिलेले आहेत. त्याचे एक्झाम्पल्स कदाचित आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यात पहिली मेथड आहे बायनरी फिशन. व्हॉट इज बायनरी फिशन? बायनरी फिशन, बाय मीन्स 2, फिशन मीन्स डिव्हिजन. बायनरी फिशन, दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन फाउंड इन अमिबा अँड पॅरामेसियम. अमिबा आणि पॅरामेसियम आफ्टर प्रॉपर ग्रोथ ऑफ देअर बॉडी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स अँड ईच पार्ट्स ॲक्ट्स ॲज न्यू ऑफस्प्रिंग्स. लक्षात ठेवा, ठीक आहे. अमिबा असेल किंवा पॅरामेसियम यांच्या बॉडीचे 2 भाग होतात आणि त्यानंतर प्रत्येक भाग हा नवीन जीव म्हणून या ठिकाणी काम करायला लागतो. दिस इज द बायनरी फिशन. नेक्स्ट आहे त्यामध्ये कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया फॉर्मेशन फाउंड इन पेनिसिलियम. पेनिसिलियम, दिस इज द टाईप ऑफ फंगस. एक फंगस आहे. तर त्यामध्ये आपल्याला कोनिडियावर त्याच्या बॉडीवर एक फ्लोटिंग बॉडी येते आणि त्यामध्ये ते कोनिडिया तयार होतात. त्यापासून नवीन जीव जन्माला येतात. सो एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. बायनरी फिशनचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. कोनिडिया फॉर्मेशनचं पेनिसिलियम. अँड द लास्ट वन इज जेमूल फॉर्मेशन. जेमूल फॉर्मेशन फाउंड इन स्पॉन्जेस. ऑलरेडी वी हॅव सीन रिप्रोडक्शन इन ह्युमन. ह्यामध्ये आपण ते जेमूल फॉर्मेशन सुरुवातीला त्याची फिगर वगैरे आपण बघितलेली होती, ठीक आहे. त्यानंतर इथं तर हे काही या ठिकाणी त्याचे प्रकार झाले, त्याचे एक्झाम्पल झाले, ठीक आहे. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं? रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली. पुन्हा एकदा मी समराईज करतो शॉर्टमध्ये. रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन ऑफ यंग वन्स ॲज लाईक पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ अँड कंटिन्युटी ऑफ स्पेसीज. There are 2 types of reproduction. The first one is asexual and the second one is sexual reproduction. Come to the first, asexual reproduction. Asexual reproduction involve only one parents. Okay, there is no formation of gametes. Number 3, there is no fusion of gametes. And fourth one, all formed offsprings are totally morphologically and genetically similar, so they are called as clones. Okay. Now the next one is types of asexual reproduction. The first one is fragmentation. Body of organism divided into fragments, that is fragmentation. This type of asexual reproduction found in Spirogyra. Second one is budding. Budding found in yeast. body or bud येईल, तो डेव्हलप होईल, सेपरेट होईल. स्पोर फॉर्मेशन फाउंड इन क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनासमध्ये स्पोर्स असतात, त्याला झू स्पोर्स म्हणायचे. MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं. Third one, binary fission. Example of binary fission is amoeba and paramecium. Fourth one is conidia formation.
दिस इज फाउंड इन फंगस लाईक पेनिसिलियम अँड द लास्ट वन इज जेमोल फॉर्मेशन. ओके, इथं आपल्याला या ब्रॅकेटमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेत. हे कदाचित नीटवाल्यांसाठी महत्त्वाचे आहेत. आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांटमध्ये जर बघितलं तर हे काय म्हणतो लोअर ऑर्गॅनिझममध्ये आपण हे प्रकार बघितले. त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन, बडिंग वगैरे असेल. आता जे हायर प्लांट्स आहेत, हायर प्लांट्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टपासून होतं. बरेचसे झाडं असे ज्यांच्या रूट्स, त्या झाडांच्या मुळा आपण जर काढल्या आणि त्या जर लावल्या तर त्यापासून नवीन झाड आपल्याला पाहायला मिळतं. असे कोणते झाडं आहेत त्यातमध्ये रूट्सपासून तयार होणारे जे काही प्लांट्स आपण तयार करू शकतो, असे एक्झाम्पल्स आहेत. स्वीट पोटॅटो, त्याला आपण रताळी असं म्हणतो. अस्परॅगस, मला वाटतं त्याला शतावरी म्हणतात. आणि दहालिया, असे 3 प्लांट्स आहेत ज्यामध्ये रूट्सपासून नवीन प्लांट्स आपल्याला मिळवता येतात. म्हणजेच या झाडांच्या रूट्स तुम्ही लावलात तर त्यापासून आपल्याला नवीन प्लांट मिळू शकतो आपण. ठीक आहे. दुसरं आहे त्यामध्ये लीफमध्ये ब्रायोफायलम, कोलांची आणि बेगोनिया हे 3 प्लांट्स आहेत. या झाडांचे पानं जाड असतात. या झाडांच्या पानावर बड असतात, कोंब असतात, डोळे असतात. आणि ह्या झाडाचे पानं कट करून जर लावली, मातीमध्ये जर पडले तर ते त्यापासून नवीन रोपटं आपल्याला तयार करता येतात किंवा नवीन प्लांट्स आपल्याला मिळतात. काही प्लांट्स आपण जर खोड, स्टेम म्हणतो आपण त्याला, स्टेम जरी लावली तर त्यापासून नवीन प्लांट्स आपण मिळू शकतो. त्यामध्ये रायझोम टाईप जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, हळकुंड टाईपचे. त्यामध्ये टर्मरिक आहे, ट्यूबरमध्ये पोटॅटो आहे आणि बल्बमध्ये ओनियन आहे. हे कांदा, हळद आणि जो आलू म्हणतो पोटॅटो, हे तिन्ही झाडं आपण जे लावतो तो ते त्या ठिकाणी त्याच्या खोडापासून लावतो. लक्षात ठेवा. म्हणजे हळद हे खोड आहे जे आपण हळद म्हणतो. पोटॅटो जो आहे तो सुद्धा खोड आहे, लक्षात ठेवा. आणि ओनियन जो कांदा म्हणतो, कांदासुद्धा खोड आहे, लक्षात ठेवा. राहील लक्षात तुमच्या. आता त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपल्याला प्लांट्समध्ये पाहिजे. प्लांट्समध्ये आपण बघितलं प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टपासून आपण नवीन प्लांट्स मिळवू शकतो. आता अशा काही प्लांट्समध्ये मेथड्स आहेत ज्या मेथड्स आपल्याला नॅचरली प्लांट्समध्ये आढळत नाहीत. आपण ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी काही आर्टिफिशियल किंवा मॅनमेड मेथड्सचा आपण अवलंब करतो नवीन प्लांट्स किंवा चांगल्या क्वालिटीचे प्लांट्स मिळवण्यासाठी. आता जे आपण त्या कॉलममध्ये बघितलं की या जे मेथड्स होत्या, राहील लक्षात तुमच्यात, या सगळ्या मेथड्स नॅचरली होत्या, जसं रूट, लीफ आणि स्टेमपासून आपण मिळवल्या. पण अशा काही मॅनमेड मेथड्स आहेत ज्या मेथडच्या मदतीनं आपल्याला नवीन प्लांट्स किंवा चांगल्या क्वालिटीचे प्लांट्स आपल्याला मिळवता येतात. त्यात नंबर 1 आहे कटिंग. कोणती? कटिंगमध्ये आपण लक्षात ठेवा, प्लांटचा एखादा पार्ट कट करतो ज्यावर बड असणं गरजेचं आहे. आणि असा पार्ट आपण मातीमध्ये लावल्यानंतर त्यापासून आपल्याला नवीन प्लांट्स मिळवता येतात. राहील लक्षात तुमच्या. सो व्हॉट इज कटिंग? स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट्स. व्हेजिटेटिव्ह मीन्स काय म्हणतो आपण त्याला, झाडाचा पार्ट, फुल सोडून बाकीचा पार्ट, दॅट इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह. यामध्ये एखादा व्हेजिटेटिव्ह स्मॉल पीस ऑफ प्लांट्स कट केला जाईल. दॅट पीस ऑफ प्लांट्स मस्ट हॅव बड. त्यावर 1 किंवा जास्त बड असणं गरजेचं आहे. तर यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे स्टेम कटिंग. आपण रोज गुलाब वगैरे अशा टाईपचे जे काही झाडं आहेत हे आपण त्या झाडाची फांदी म्हणा किंवा खोड म्हणा कट करून लावतो, त्यापासून नवीन प्लांट मिळतं. दॅट इज कॉल्ड ॲज कटिंग. स्टेम कटिंगचं एक्झाम्पल आहे रोज आणि बेगोनव्हिलिया. दुसरं आहे लीफ कटिंग. एखादे असे काही प्लांट्स आहेत ज्या प्लांटचे आपण पानं जरी कट करून लावलात तरी नवीन प्लांट आपल्याला त्यापासून मिळू शकतं. ह्याचं एक्झाम्पल आहे सान्सवेरिया. हे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत कटिंगमध्ये, लक्षात ठेवा. राहील लक्षात तुमच्या. कटिंगमध्ये काय केलं जातं, व्हेजिटेटिव्ह पार्ट कट करा. कट करत असताना त्यावर डोळा असणं गरजेचं आहे, बड असणं, 1 or more बड असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय कटिंग सक्सेस नाही होणार. कटिंगचे एक्झाम्पल्समध्ये नंबर 1 आहे स्टेम कटिंग. स्टेम कटिंगचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, रोज आणि बेगोनव्हिलिया. माझ्यासोबत म्हणा, रोज अँड बेगोनव्हिलिया. ओके. सेकंड आहे लीफ कटिंग. लीफ कटिंगमध्ये सान्सवेरिया. हे नावं थोडेसे लॅटिन आहेत, तो उच्चार वारंवार आपल्याला करावा लागेल. लीफ कटिंग या ठिकाणी आपल्याला सान्सवेरियामध्ये आढळतं. आणि तिसरं आहे रूट कटिंग. हे ब्लॅकबेरीमध्ये आपल्याला रूट कटिंग आढळतं. ओके. सो दीज आर द आर्टिफिशियल मेथड, मॅनमेड मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके. सेकंड आहे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये काय केलं, त्याला आपण मला वाटतं डोळा भरणे असं म्हणतात. तर ग्राफ्टिंगमध्ये जो प्लांट मातीमध्ये ऑलरेडी रूटेड असतं तर त्याला स्टॉक म्हटलं जातं. इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा. त्या स्टॉकवर या ठिकाणी स्टॉकचा अर्धा पार्ट कट केला जातो आणि त्यानंतर त्याला असा उभा छेद घेतला जातो आणि चांगल्या जातीचं एक छोटासा पार्ट घेतला जातो. त्या पार्टवर बर्ड्स असणं गरजेचं आहे आणि तो पार्ट्स
त्या स्टॉकवर लावला जातो. घेतलेल्या पार्ट्सला सायन असं म्हणतात. तो सायन स्टॉकवर लावतात आणि त्यानंतर डोळा उघडा ठेवून तो पार्ट बांधला जातो. बांधल्याच्यानंतर हे दोन झाडांचे वेगवेगळे पार्ट एकमेकामध्ये जॉईंट होतात आणि त्यापासून नवीन एक चांगल्या क्वालिटीचं प्लांट्स आपल्याला मिळतं. तर या पद्धतीला ग्राफ्टिंग असं म्हणतो. ग्राफ्टिंग आपण वेगवेगळ्या प्लांट्समध्ये जे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, जसं की सध्या सगळेच आहेत, मँगो आहे किंवा सीताफळ असेल किंवा चिकू सपोटा आहे, असे काही किंवा असे काही प्लांट्स आहेत ज्यामध्ये आपण ग्राफ्टिंगच्या मदतीनं तयार करतो. सो व्हॉट इज ग्राफ्टिंग? हिअर पार्ट ऑफ टू प्लांट्स आर जॉईन इन सच वे दॅट दे ग्रो इन टू सिंगल प्लांट्स. इथं अशी पद्धत ज्यामध्ये दोन प्लांटचे वेगवेगळे पार्ट एकमेकाला जॉईन केले जातात आणि त्यापासून एकच प्लांट वाढवलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये दोन ज्या टर्म्स आहेत ज्या की एका एका मार्कासाठी विचारले जातात. त्यात पहिली टर्म आहे सायन नावाची. सो व्हॉट इज सायन? पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड, त्याला सायन म्हटलं जातं. विच इज जॉईन ऑन द रूटेड प्लांट्स. रूटेड प्लांट जे असतं त्याला स्टॉक असं म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, MCQमध्ये कुठेतरी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे कटिंग आणि त्यानंतर ग्राफ्टिंग झालं. तिसरं आहे टिश्यू कल्चर. इट इज मेथड बाय विच स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट्स टिश्यू केअरफुली grown to give many plantslets. मायक्रोप्रोपोगेशन मेथड इज ऑल्सो यूज नावडेज. तर हे टिश्यू कल्चर आपल्याला 3rd किंवा 4th चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहिजे. टिश्यू कल्चरच्या मदतीनं आता सध्याच्याला शुगर केन असेल, बनाना आहे, असे बरेचसे प्लांट आपण टिश्यू कल्चरनं वाढवतो. टिश्यू कल्चरमध्ये एक टर्म आपण बघणार आहोत जी की मायक्रोप्रोपोगेशन. व्हॉट इज मायक्रोप्रोपोगेशन? मायक्रोप्रोपोगेशन मीन्स प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्लांट्स इन शॉर्ट टाईम पिरियड विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरच्या मदतीनं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्लांट तयार करणं, तर या पद्धतीला मायक्रो प्रपोगेशन असं म्हटलं जातं. तर हे आपण तिकडे डिटेलमध्ये बघूयात. टिश्यू कल्चरमध्ये एखाद्या प्लांटचा थोडासा पार्ट घेतला जातो. तो पार्ट लॅबमध्ये त्याला स्टेरिलाइज करून घेतलं जातं. त्याला न्यूट्रिएंट मीडियमवर ठेवतात. न्यूट्रिएंट मीडियमसोबत त्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स वगैरे ट्रीटमेंट दिली जाते. त्या घेतलेल्या पार्टला आपण एक्सप्लांट म्हणतो. एक्सप्लांटला वाढवल्यानंतर कॅलस तयार होतं. कॅलसचं सब कॅलस फॉर्मेशन केलं जातं आणि त्यानंतर त्यापासून छोटे छोटे प्लांट्सलेट्स, क्लोन प्लांट्स तयार केली जातात. हे आपण टिश्यू कल्चरमध्ये डिटेलमध्ये बघूयात. सो दिस इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. टुमारो विल सी सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तेवढा पार्ट वाचायचं तुम्हाला. यातले जे फिगर आहेत या फिगर काढायच्यात. हा चॅप्टर 8 मार्कापर्यंत नक्कीच विचारला जातो. आणि काही अडचण असेल वगैरे तर मला कळवाच, आपण त्यावर डिस्कस करूयात. हा पार्ट खरं तर प्रॅक्टिकली करून दाखवण्याचा पार्ट आहे, पण आपल्याला लॉकडाऊनमुळे आपल्याला ते काही लवकर जमणार नाही. आपण क्लास सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला हा पार्ट मी प्रॅक्टिकली करून दाखवेल. ठीक आहे, तर या फिगर काढा. ह्याच्या शॉर्ट नोट्स आता मी तर काढून तुम्हाला कदाचित देईल, पण तुम्ही ह्या नोट्स वाचून थोडंसं शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासाला लागा. ओके, उद्याच्याला विदाऊट एनी गॅप उद्या आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघूयात. तुझा व्हिडिओ मी उद्याच्याला तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे. ओके, हॅव अ गुड डे.